बिबट्याचा संपूर्ण राज्यामध्ये उपद्रव वाढलेला आहे। पुणे असेल, जुन्नर असेल, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही सातत्याने बिबट्याचा मानवी वस्त्यांमधला वावर वाढलेला आहे आणि याच मुद्द्याचे पडसाद अधिवेशनात सुद्धा उमटले। एकीकडे अधिवेशन सुरू असताना कालच नागपूरमध्ये नागरी भागामध्ये बिबट्या शिरलेला होता आणि बिबट्याचा संपूर्ण राज्यामधला हा उपद्रव वाढलेला आहे। त्यामुळे बिबट्याला शेड्यूल 2 मध्ये टाकण्याची केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाकडे मागणी केल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितले। बिबट्याला मारण्याची परवानगी देण्याची विनंती केंद्राला केल्याचंही त्यांनी नमूद केलेलं आहे। गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रभरात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढतीये। आणि यानंतर थेट जाऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात। अधिकारी अपॉइंट आपण करतो तर तो एक प्रश्न निर्माण झाला होता की तो आपल्या लोकायुक्ताच्या कार्यकक्षेत येईल का, तर ते त्यांनी स्पष्ट केलं की आपल्या लोकायुक्ताच्याच कार्यकक्षेत तो येईल। त्यामुळे तोही एक आपण असे 3 अनुषंगिक बदलासहित एनी अपॉइंटेड असेल, स्टेटने जो अपॉइंट केला असेल तो ते सगळे येतील। तर मला वाटतं हे आपल्याला पाहिजेच होतं, त्याच्यामुळे ते त्यांनीच मान्य केलं आणि त्यांनी आपल्याला तसं सांगितलंय। अशा 3 अनुषंगिक फक्त सुधारणा याच्यामध्ये आपण करतोय। त्या केल्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवायची आवश्यकता नाही। त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही या सुधारणा करून लागू करा। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत खंड 2 ते 11 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, प्रस्ताव असा आहे की कुठे गेलं माझं महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात आले। आमचे नाही, तुम्ही चर्चा करा ना, काही अडचण नाही, चर्चा करा। उद्या काढून द्या पहिल्या फर्स्ट आवर मध्ये। एकदम पूर्ण पाळू। आता बिल नंतर ना हे 289 घेतो। बंटी पाटील, आज नियम 289 अन्वये 289 चा जो प्रस्ताव होता ती बंटी पाटील यांचा मी सूचना अमान्य केलेली आहे। तर आता तुम्हाला काही म्हणायचं नाही असं समजून पॉइंट ऑफ ते त्यांच्या याच्यावर बॉडी लँग्वेजवरून लक्षात आलं मला। त्याच्यामुळे ते खाली बघत होते, कागद विसरला आहे तर त्याला मी परत पुकारतो, आपण बोला। ते पणन मंत्री इथं बसलेले आहेत। एक बिल त्यांनी आणलेलं आहे 93 नंबरचं,
सुप्रीम कोर्टामध्ये या खाली बिल झालं का नाही मला माहीत नाही, पण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रलंबित असताना हे बिल मांडू शकतो का, एवढंच आमचं म्हणणं आहे. एक नाही, आता ते मांडलं नाही, प्रेझेंट केले ना, इथं नाही. दाखवलेलं आहे. आज मांडलं नाही, आपण उद्या करायचं ठरलं ना. बरं, दुसरी एक हा, काय करायचं? हे दाखवलं म्हणून बोललो, ते आणलं चुकीचं ना. कागदपत्रे पलटा घेतात, लक्ष द्या ना. आणि असं कसं येतं, असं आहे. एक मिनिट, आता आपण मी लक्षवेधीकडे जाऊया. दादा विषय असा आहे, ज्या वेळेला खात्याला माहित असेल ही सुप्रीम कोर्टाने स्थगिती आहे, स्टे आहे, मी तुम्हाला दाखवून माझं झालं बोला. सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रलंबित असताना हे बिल आणणं योग्य आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.